नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा मॅथचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मॅथची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आजच्या तासाला आपण सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण संकलित मूल्यमापन 2ची मॅथेमॅटिकची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवत आहोत. यापूर्वीच आपण मराठी मीडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. ती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. बघा, एकूण 60 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. त्यात 10 गुण ओरल प्रॅक्टिकलसाठी आणि 50 गुण हे लेखी कामासाठी असतील. एकूण 12 प्रश्नांचा समावेश आपल्या या प्रश्नपत्रिकेत होणार आहे. बघा, 10 गुणांसाठी विचारलेले प्रश्न. प्रॅक्टिकलसाठी 2 प्रश्न विचारले जातील आणि ओरलसाठी 2. बघा, ते सर्व प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. व्यवस्थितरित्या त्यांची उत्तरं तयार करून ठेवा म्हणजे आपल्याला या प्रश्नाला 10 पैकी 10 गुण मिळतील. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातील. काही महत्त्वपूर्ण सूचना. त्यानंतर प्रश्न 3रा लेखी चाचणीसाठी 9 मार्कांचा हा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपची 9 उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. सर्व उदाहरणांना 1-1 गुण आहे. बघा, ती सर्व उदाहरणं. अक्षरात संख्या दिली आहे ती आपल्याला अंकात लिहायची आहे. त्यानंतर दिलेल्या संख्येचं विस्तारित रूप लिहायचं आहे. 9ची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे दिलेल्या संख्येमधून. लेखी उदाहरण दिलेलं आहे. बेरीज करायची आहे दोघांची. त्यानंतर पुढच्या उदाहरणामध्ये वजाबाकी करावी लागणार आहे. बघा, या ठिकाणी सर्व उदाहरणं सोडवलेली आहेत. व्यवस्थितरित्या तुम्हीसुद्धा आपल्या वहीमध्ये ही उदाहरणं सोडवण्याचा सराव करा म्हणजे पेपरमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. त्यानंतर गुणाकाराचं उदाहरण 2 गुणांसाठी. या पद्धतीने गुणाकार करा. पुढचं उदाहरण आहे भागाकारासाठी. प्रश्न 4था बघा, भागाकार 4 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न 5वा. या पद्धतीने सोडवायचं आहे. 4 गुणांचं हे उदाहरण आहे. पुढचं उदाहरण. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. पर्यायी प्रश्न आहेत, अचूक पर्याय निवडायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा, 6 मार्कांसाठी आहे.
त्याच्यातलं पहिलं उदाहरण या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. त्यानंतर बी भाग, त्यानंतर सी 2 गुणांसाठी दिलेलं उदाहरण, त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 6 गुणांसाठी पहिलं उदाहरण, बी भाग याप्रमाणे सोडवा. क्वेश्चन 9 6 मार्कांसाठी, त्यानंतर बी बघा, वारंवारिता सारणीसाठी आपल्याला हे उदाहरण सॉल्व करायचं आहे. पुढचं क्वेश्चन नंबर 10 4 गुणांसाठी, बघा एमध्ये दिलेली उदाहरणं, याप्रमाणे सोडवा. त्यानंतर बी क्वेश्चन नंबर 11 4 गुणांसाठी, बी भाग त्यानंतर शेवटचा प्रश्न, बार ग्राफ दिलेला आहे आपल्याला, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. स्केल बघा आणि त्यानुसार आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा ते प्रश्न, एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तरं आपल्याला या बारग्राफमध्येच दिसणार आहेत. बघा ते 4ही प्रश्न आणि त्यांची उत्तरं. बॉईज पांढऱ्या कलरने दाखवलेले आहेत आणि गर्ल्स ब्लॅक कलरने, आणि त्यावर आधारित आपल्याला हे बॉईज आणि गर्ल्सची संख्या बघायची आहे, त्यांची डिव्हिजन निवडायची.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची गणिताची इंग्रजी माध्यमाची म्हणजे सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.